नमस्कार, आपल्या सोबत आहेत बागेश महाजन सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, कसा आहे तुमचा मूड? एकदम छान. आणि नागपूरमधनं मुंबईत आलोय आणि 600 उद्योजकांना, मराठी उद्योजकांना भेटतोय, त्याच्यामुळे त्याचा सारखा आनंद नाही आहे. खूप सुंदर सर. सर, इकडे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा उद्योग बोध 2026 चा हा आपला उपक्रम आहे. खूप छान छान इथे मंडळी आलेली आहेत सकाळपासून. तुमचा सॅटर्डे क्लब सोबतचा कसा एक्सपिरियन्स आहे, कसा अनुभव आहे सर? गेल्या 4 वर्षापासून मी सॅटर्डे क्लब सोबत जुळलेलो, त्याच्या आधी सुद्धा जुळलेलो. भिडे साहेबांना मी 12 वर्षापूर्वी त्यांचं भाषण ऐकलेलं नागपूरमध्येच, आणि त्याच्यानंतर मी जुळलो. आता मी विदर्भाची जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली आहे. नागपूर चॅप्टरचा मी चेअरपर्सन होतो. आता पूर्ण विदर्भाची 11 जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. सोबत सेंट्रल इंडियाची जबाबदारी आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशचा काही भाग आणि तेलंगणाचा भाग, याच्यामध्ये सॅटर्डे क्लबला डेव्हलप करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि विदर्भाचे 11 जिल्हे आहेत विदर्भामध्ये, ती डेव्हलप करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि मी त्याचा सॅटर्डे क्लबचा एन्जॉय करतोय. माझे कनेक्ट्स मला महाराष्ट्रभर, मुंबई, पुण्यात, आणि आता आपण दुबईमध्ये पोहोचलो, विदेशात पोहोचलोय, पूर्ण देशात पोहोचलोय. इंदोर असेल, गुजरात असेल, सर्व ठिकाणी पोहोचलोय आणि तिथला कनेक्ट मिळतोय आणि सोबत व्यवसाय वाढतोय, नेटवर्किंग वाढतंय, त्याचा फायदा होतोय, निश्चित होतोय. आणि काही ऑफरसुद्धा मला आलेली सॅटर्डे क्लबमधनं, बिझनेस ऑफर्स, जॉईंट व्हेंचरची ऑफर्स. तर ते जेव्हा कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते जर का कॉन्क्रीट झाली तर मी नक्की त्याच्याबद्दलचं डिटेलिंग तुम्हाला करू शकेन, जरूर. सर, मला विचारायला आवडेल, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, जर आपले व्ह्युअर पैकी जर त्या क्षेत्रात येऊ पाहतायत, एक मराठी तरुण व्यक्ती जर त्याला या उद्योग क्षेत्रात यायचं आहे, तर तुम्ही त्याला काय मोलाचा संदेश द्याल सर? मी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आहे. मी बिल्डर डेव्हलपर आहे. आम्ही अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये फ्लॅट स्कीम बनवतो नागपूरमध्ये, आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही काम सुरू करतोय. तर मी एकच म्हणेन की या कुठल्या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये यायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी ही अत्यंत आवश्यक आहे. काम करत राहायचं, रिझल्ट मिळतोच. पहिल्या दिवशी मिळणार नाही, पण एंड ऑफ द डे तुम्हाला रिझल्ट हा मिळतोच. हा माझा अनुभव आहे. थंड डोक्याने विचार करायचा आहे आणि डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून जर का व्यवसाय केला तर तो निश्चित वाढतो. हा माझा अनुभव आहे. सुंदर सर, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद सर. मराठी मूड सोबत तुम्ही सहभाग घेऊन संवाद साधला सर. धन्यवाद.